सारखा मॅच आता कव्हर करायची आहे, कारण की आता मैदानाच्या आतमध्ये काळोख देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्य अगदी अस्ताला गेलाय आणि आता लगेच अर्ध्या तासामध्ये देखील आपण यानंतर क्रमाक्रमाने आपण सतीश काळेकर, रवी काळेकर, मॅच चालू राहू द्या. रवी काळेकर आणि गणेश काळेकर तसेच भगवानजी डोंगरे आणि रमेशजी आहिर साहेब यांचाही आपण इथे क्रमाक्रमाने सन्मान करूया. असती पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती महेंद्रनं अकाउंट ओपन केले 6 धावेनं. नीतू मालीच्या विरोधामध्ये लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार ठोकलाय. सेमीफायनलच्या मार्चला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहताय. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये यंगस्टार बीड. यावेळी पुढे सरकले. यावेळी देखील फटका तर चांगलाच केलाय. डीप मधनं फिल्डर अगदी वेगाने येतील. भावेश टोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल. क्रमाक्रमाने यांचा सत्कार करत आहेत भगवानजी डोंगरे साहेब, रमेशजी आहिर साहेब आणि आमचे कालेकर बंधू. अजयजी, धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती निमित्त आदिवासी संस्कृती व आदिवासी लोककलेवर आधारित नमोचषक आपण आदिवासी संस्कृतीच्या थीमवर आधारित आपण ही स्पर्धा घेतली आहे. गेले 4 दिवस आदिवासी लोककले व आदिवासी संस्कृतीचा जागरण उत्सव आपण या मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दर्शवलं. सर्व समाजाला व आदिवासी बांधवांना आपण इथे पुरस्कृत करत आहोत. इथे देखील चांगला स्ट्रोक खेळलाय. उंच गेलाय हवेमध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी जज करतात आणि इथून मात्र पकडले. कॅच जास्त उंच गेला, लांबी कमी मिळाली आणि सरळ फिल्डरच्या हातामध्ये त्या ठिकाणी खंडुलोबी बाद झालाय. मोठी विकेट आली आहे यंगस्टर बीड टीमची. मोठा मासा गळाला. चला लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. मेगा फायनल देखील आपल्याला या स्पर्धेची खेळवायची आहे. जेवढं तुम्ही लवकर खेळाल तेवढं मात्र मेगा फायनल देखील लवकर होईल. नितीन दुले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इनाट नंबर 3 साठी आपण त्याला पाहू शकता. नीतू मालीच्या समोर धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती 1. यावेळी बाहेर जाणारा बॉल. इथून मात्र माहीला स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी मात्र इथं विकेट सॅक्रिफाईस, परंतु पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. चॅलेंज केलं इथे पंचांच्या निर्णयाला. ऑन फील्ड डिसिजन. ओके, वाईट बॉल. लाईट बंद करा जरा. लाईट्स बंद करा. ओके, चला मॅच स्टार्ट करायचे. लगेच व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल या व्हाईटच्या साह्यानं. 14 धावा धावफलकावरती. इथे देखील आपण पाहताय पडल्यानंतर बॉल बाउन्स करत होता. त्याला मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. दुसऱ्या धाबेसाठी माई पलटलाय आणि दुसरी धाव देखील इथून सहजरित्या कंप्लीट. तिसऱ्या धाबेसाठी इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. जयला इथून मात्र अगदी परतावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 16. या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 16 धावा धावफलकावरती. सेमीफायनलची मॅच आहे. यंगस्टर बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती कडाव या 2 टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलमध्ये श्री 11 चांदई टीम आपल्याला पाहायला मिळेल.
यातील कोणती टीम कोणता संघ इथून मात्र मेगा फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 चांदई टीमच्या अगेन्स्ट. चला बीड टीम स्पीडअप करा. यावेळी शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, यष्टीरक्षक पोहोचले, साहिल त्या ठिकाणी पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट इथून मात्र पाहायला मिळते. शिवाजी सांबरी यांचा इथं सत्कार करण्यात येत आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना यंगस्टर बीडने धावा बनवल्या त्या 16. आता टार्गेट ठेवलंय शिवशक्ती कडाव टीमच्या अगेन्स्ट 17 या धावसंख्येचं. चला बीड टीम चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. कॅश प्राइज वाले आपले कोण या साहेब देणार का कॅश? चला दोन्ही कॅश प्राइज देणार तुम्ही नाही हो. सांडशी टीमचे अजय शिर्के ज्यांनी विकेट हॅट्रिक मिळवली होती त्यांना खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आयोजक दिनेशजी रसाल साहेब यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते खऱ्या अर्थानं सुपूर्द केलं जात आहे. या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहताय पारितोषिक देण्यात येत आहे. तदनंतर बीड टीमचे खंडू ज्यांना खऱ्या अर्थानं आज दुसरी षटकार हॅट्रिक त्यांनी संपादित केली त्यांना देखील 3000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे. चला लगेच बॅट्समन पाठवा, लगेच वेळ करू नका, वेळ विलंब काही लावू नका. आता लगेच मॅचला सुरुवात करा कारण की आता काळोख भरपूर होत चाललाय. अजूनही मेगा फायनलची मॅच बाकी आहे. जास्त विलंब केला तर मग मात्र मेगा फायनलची मॅच मला सांगायला इथं अभिमान वाटतोय की आपल्या या युवा खेळाडूंचा की आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 70 ते 75 हजाराचं कॅश प्राइज इथे जिंकलेले आहेत. मी सर्व खेळाडूंना युवा खेळाडूंना मी धन्यवाद देतो. विकेट हॅट्रिक पण पटकावली, चौकार हॅट्रिक पटकावल्यात, त्याच्यानंतर षटकार हॅट्रिक. खंडू लोभी या बीडच्या नवयुवक क्रिकेटपटूने 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकलेत. आम्ही त्यांचा इथे विशेष सन्मान केलेला आहे. धन्यवाद खंडूजी लोभी साहेब. थँक्यू साहेब. हे खेळाडूंवरचं तुमचं प्रेम सातत्यानं असंच राहू द्या. खऱ्या अर्थानं साहेबांचं हेच राहिलंय की इथून मात्र प्रत्येक खेळाडूला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी मात्र सातत्यानं स्पर्धेचं आयोजन करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा स्पर्धा कर्जत विभागामध्ये होत असतात परंतु या स्पर्धेने एक वेगळीच उंची गाठली आहे. या स्पर्धेची चर्चा, या स्पर्धेचा बोलबाला एक वेगळाच राहिला आहे. विशाल पोखरकर पहिला बॉल फेस करत असताना नितीन धुलेचा इथून अगदी आपण पाहतोय डॉट बॉल खेळून काढलाय. 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये इथून धावा बनवायच्या. थांबा अजून काय नाही. चांदई टीम वैभव आपला कर्णधार पाठवायचंय व्यासपीठाकडे, समालोचक कक्षाकडे आपला कर्णधार पाठवा वैभव. चला बाजूला व्हा, बाकीचे व्हा बाजूला. इथे मात्र पडल्यानंतर आतमध्ये आलाय पंच दर्शवतात OUT विशाल पोखरकर इथून आउट. इथे लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने जय आहे त्या ठिकाणी चुकी झाली. पाठीमागे आले होते, बाउन्स घेतला बॉल सरळ निघाला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी इथून देखील चौकार पाहायला मिळतोय. शिवशक्ती कडाव टीमला देखील शुभेच्छा आल्यात. इथून जर पाहायला गेलं शिवशक्ती कडाव टीमला देखील शुभेच्छा आल्यात. इथून जर पाहायला गेलं तर आता मात्र 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉल
समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा इथून बनवायच्या आहेत. इथे चांगला बॉल नितीन दुले वासरेखोंडा एक्सप्रेस आता खऱ्या अर्थानं ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते, अचूकता पाहायला मिळते. डॉट बॉल इथून आलाय, शेवटचा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल वरती जरी मोठा फटका आला तरी मात्र जास्त काही फरक पडणार नाहीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न तो देखील निर्धावाला आणि इथून मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होणारी दुसरी टीम आपल्याला इथून मिळाली आहे. यंगस्टर 11 बीड. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम शिवशक्ती कडाव. आणि चला लगेच मेगा फायनलचे मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला या टॉस साठी यंगस्टर बीड टीम टॉस साठी यायचंय. कर्जत भारतीय जनता पार्टी कर्जत शहर मंडळाचे सरचिटणीस आदरणीय अतुलजी बडगुर्जर साहेब यांचं इथं आगमन झालं. त्यांनी चला बीड टीम त्वरित समालोचन जितू या कक्षाकडे लगेच या आणि धावत या आसनस्थ जरा. व्हावं. धन्यवाद.